पाली भाषा ही प्राचीन भारतीय भाषांपैकी एक आहे, जी थेरवादी बौद्ध धर्माच्या पवित्र ग्रंथांमध्ये, विशेषतः तिपिटक म्हणजे विनय पिटक, सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटकमध्ये वापरली जाते. पाली भाषेची लिपी धम्मलिपी आणि तिच्या स्थानिक लिपींवर अवलंबून बदलू शकते, परंतु आधुनिक काळात ती प्रामुख्याने देवनागरी, सिंहली, थाई किंवा रोमन लिपीत लिहिली जाते. पाली भाषेच्या ध्वनिव्यवस्थेमध्ये 8 स्वर म्हणजे वाऊल्स आणि 33 व्यंजने म्हणजे कॉन्सनंट्स यांचा समावेश आहे, ज्यांची रचना आणि उच्चारण मराठी आणि प्राकृत भाषांशी मिळते-जुळते आहे. खाली मी पाली भाषेतील स्वर आणि व्यंजनांची सविस्तर माहिती देत आहे. पाली भाषेतील स्वर म्हणजे वाऊल्स. पाली भाषेत 8 स्वर आहेत, जे ऱ्हस्व म्हणजे शॉर्ट आणि दीर्घ म्हणजे लॉंग अशा 2 प्रकारांमध्ये विभागले जातात. प्रत्येक स्वराचा उच्चारणाचा काल म्हणजे ड्युरेशन आणि ध्वनी त्याच्या प्रकारानुसार बदलतो. पालीतील स्वर खालीलप्रमाणे आहेत. 1. अ म्हणजे ए हा ऱ्हस्व स्वर म्हणजे शॉर्ट वाऊल आहे. याचा उच्चारण संस्कृत किंवा मराठीतील अ सारखा आहे, जसे की अननामधला पहिला अक्षर. उदाहरण अनिच्चम म्हणजे अनित्य, क्षणिक. 2. आ म्हणजे आ हा दीर्घ स्वर म्हणजे लॉंग वाऊल आहे. याचा उच्चारण अ चा दीर्घ रूप आहे, जसे की मराठीतील आममधील आ. उदाहरण आनंद म्हणजे आनंद किंवा सुख. 3. ई हा ऱ्हस्व स्वर आहे, म्हणजे याचा उच्चारण मराठीतील ई सारखा होतो. उदाहरण इति म्हणजे असे, याप्रमाणे. 4. ई हा दीर्घ स्वर आहे, म्हणजे याचा उच्चारण ई चे दीर्घरूप होते, जसे की इलमधील ई. उदाहरण सीलम म्हणजे शील किंवा नैतिकता. 5. उ हा ऱ्हस्व स्वर आहे, म्हणजे याचा उच्चारण मराठीतील ऊ सारखा होतो. उदाहरण उपासक म्हणजे उपासक, बौद्ध अनुयायी. 6. ऊ हा दीर्घ स्वर आहे, याचा उच्चारण ऊ चे दीर्घ रूप होते, जसे की मराठीतील ऊनमधील ऊ. उदाहरण ऊनम म्हणजे कमी किंवा अपूर्ण. 7. ए हा दीर्घ स्वर आहे, म्हणजे याचा उच्चारण मराठीतील ए सारखा होतो. पालीत ए हा नेहमी दीर्घच असतो. उदाहरण एवम म्हणजे असे, याप्रमाणे. 8. ओ हा दीर्घ स्वर आहे, म्हणजे याचा उच्चारण मराठीतील ओ सारखा होतो. पालीत ओ हा नेहमी दीर्घच असतो. उदाहरण लोको म्हणजे जग किंवा विश्व. स्वरांचे वैशिष्ट्य. पाली भाषेत ह्रस्व आणि दीर्घस्वरांमधील फरक उच्चारणाचा कालावधीवर अवलंबून असतो. दीर्घस्वरांचा उच्चारणकाळ ह्रस्व स्वरांपेक्षा दुप्पट असतो. पालीत सन्नाद म्हणजे संस्कृतमधील आई किंवा औ नाहीत. ए आणि ओ हे स्वर दीर्घस्वर म्हणून गणले जातात आणि त्यांचा उच्चारण स्वतंत्रपणे होतो. स्वरांचा वापर शब्दांच्या अर्थाने व्याकरणिक रचनेत महत्त्वाचा आहे, विशेषतः संधी आणि शब्दरचनेमध्ये. पाली भाषेतील व्यंजने म्हणजे कॉन्सनंट्स. पालीमध्ये 33 व्यंजने आहेत, ज्यांना 5 वर्गांमध्ये किंवा अवर्गीय व्यंजनांमध्ये विभागले जाते. ही व्यंजने मराठी आणि प्राकृत भाषांशी साम्य दाखवतात, परंतु पालीत काही व्यंजने सुलभीकृत आहेत. याचा अर्थ संस्कृतमधील रू किंवा क्ष पालीत नाहीत. खाली पालीतील व्यंजनांचा तक्ता आणि सविस्तर माहिती आहे. वर्गीय व्यंजने म्हणजे क्लासिफाईड कॉन्सनंट्स. पालीमध्ये व्यंजने 5 वर्गांमध्ये किंवा कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग, पवर्ग यामध्ये विभागले जातात. आणि प्रत्येक वर्गात 5 व्यंजने असतात. त्याशी कवर्गच्या उच्चारणामध्ये क, ख, ग, घ, ग. चवर्गच्या उच्चारणामध्ये च, छ, ज, झ, ञ. टवर्गच्या उच्चारणामध्ये ट, ठ, ड, ढ, ण. तवर्गच्या उच्चारणामध्ये त, थ, द, ध, न. पवर्गच्या उच्चारणामध्ये प, फ, ब, भ, म. वर्गीय व्यंजनांचे वर्णन. क वर्ग म्हणजे कंठे म्हणजे घशातून उच्चारण होणारे. उदाहरण कम्मम म्हणजे कर्म, गच्छती म्हणजे जातो. चवर्ग म्हणजे तालव्य म्हणजे टाळूमधून उच्चारले जाणारे ध्वनी. उदाहरण चक्षू म्हणजे डोळा, जाती म्हणजे जन्म. टवर्ग म्हणजे मूर्धन्य म्हणजे रेट्रोफ्लेक्समधून उच्चारले जाणारे ध्वनी. उदाहरण टिपिटक म्हणजे तिपिटक, दुःखम म्हणजे दुःख. तवर्ग म्हणजे दंत्य म्हणजे दांतामधून उच्चारले जाणारे ध्वनी. उदाहरण तथागत म्हणजे तथागत, धम्मो म्हणजे धर्म. पवर्ग म्हणजे ओष्ठे म्हणजे ओठांमधून उच्चारले जाणारे ध्वनी. उदाहरण पन्या म्हणजे प्रज्ञा, बुद्ध म्हणजे बुद्ध. अवर्गीय व्यंजने म्हणजे नॉन क्लासिफाईड कॉन्सोनंट्स. पालीत 8 अवर्गीय व्यंजने आहेत, जी वर्गीय व्यंजनांच्या गटात बसत नाही. 1. य म्हणजे वाय हे तालव्य अर्धस्वर आहे. उदाहरण यमकवग्ग म्हणजे यमकवर्ग, धमपदातील प्रकरण. 2. र म्हणजे आर हे दंतमूलीय आहे. उदाहरण रतनम म्हणजे रत्न. 3. ल म्हणजे एल हे दंतमूलीय आहे. उदाहरण लोको म्हणजे जग. 4. व म्हणजे वी हे ओष्ठे अर्धस्वर आहे. उदाहरण वस्सम म्हणजे पाऊस, वर्षा. 5. स म्हणजे एस हे दंतमूलीय सकार आहे. उदाहरण सती म्हणजे स्मृती. 6. ह म्हणजे एच हे कंठ्यसनाद आहे. उदाहरण हासम म्हणजे हास्य, आनंद. 7. रग म्हणजे एल
हे मूर्धन्य लकार आहे, उदाहरण पालीत क्वचितच वापरले जाते. 8. म्हणजे एम हे अनुनासिक आहे, उदाहरण संघम म्हणजे संघ. व्यंजनाचे वैशिष्ट्य. पालीमध्ये व्यंजने संस्कृतपेक्षा सुलभीकृत आहेत, उदाहरणार्थ संस्कृतमधील श, श आणि स हे सर्व पालीत स मध्ये एकत्रित झाले आहेत. ळ हे व्यंजन पालीमध्ये दुर्मिळ आहे आणि काही विशिष्ट शब्दातच आढळते. हे अनुनासिक स्वरांनंतर येऊन शब्दाचा उच्चारण पूर्ण करते, जसे की निब्बानम. पालीमध्ये महाप्राण आणि घोष व्यंजनांचा वापर उच्चारणाच्या स्पष्टतेसाठी महत्त्वाचा आहे. पाली वर्णमालेचा वापर आणि महत्त्व. उच्चारणामध्ये पाली वर्णमालेचा उच्चारण शब्दांच्या अर्थ आणि व्याकरणिक रचनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ सती म्हणजे स्मृती आणि साती म्हणजे वेगळा अर्थ. पालीमध्ये स्वर आणि व्यंजनांचे सन्नाद आणि सन्नादरहित गुण शब्दरचनेत उदाहरणार्थ संधी समासामध्ये प्रभाव टाकतात. बालावतार या ग्रंथावर आधारित पालीचे व्याकरण, ज्यामधील वर्णमाला, संधी, कारक, समास, तद्धित, आख्यात, कृदंतांचे नियम स्पष्ट करतो. उदाहरणार्थ संधीमध्ये स्वर आणि व्यंजनांचे मिश्रण कसे होते हे समजण्यासाठी वर्णमालेची माहिती आवश्यक आहे. लिपीमध्ये पालीला स्वतःची स्वतंत्र लिपी नाही, ती स्थानिक लिपींमध्ये लिहिली जाते. आधुनिक काळात देवनागरी आणि रोमन लिपी सामान्य आहेत. बौद्ध ग्रंथातील शब्दांचे उच्चारण समजण्यासाठी स्वर आणि व्यंजने महत्त्वाचे आहेत. उदाहरणार्थ धम्मपदातील यमकवग्गच्या श्लोकांचे उच्चारण स्वर व्यंजनांच्या नियमांवर अवलंबून आहे.